अरू माझा जगून काही उपयोग, सगळ्यांना त्रासच देत आलोय ना। त्यामुळे मी मेलो तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील, सगळे आनंदात जगतील। प्रीतम सर, बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर आहे तुमचं। तुम्ही जर का मेलात ना तर समद्यांचाच प्रश्न सुटेल। तुम्ही एक काम करा प्रीतम सर, नाही म्हणजे ना आपण समने मिळून विष पिऊया। तुम्ही, मी, प्रिया मॅडम, देवी आई, श्रीकांत सर समदे मिळून विष पिऊया। म्हणजे कसं समद्यांचाच प्रश्न सुटेल, समद्यांचा त्रास कमी होईल, है ना? अरू काय बोलतेस तू? असं बोलूच कसं शकतेस तू? हा बरोबरच बोलतेस ना। सर, इथे आम्ही तुला वाचवण्यासाठी, तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपड करतोय। तुला काही अक्कल नाही करे त्याची? आदित्य सर, काही जाणीव नाही तुला? मला असं वाटतं आपण तरी कशाला मी स्वतःला संपवतो। सर दादा जीवस रे तू माझा, जीवस तू। असं करताना एकदा तरी माझा विचार करायचा ना, कसं जगू तुझ्याशिवाय? कायम तुझ्या सोबत असतो ना। मग तुला का असं वाटलं की या इतक्या छोट्याशा संकटात मी तुझी साथ सोडून देईन म्हणून? हे बघा, आता त्या मोनिकाचं सत्य उद्या सगळ्यांसमोर आलं ना की परत सगळं आधीसारखं होईल। ओके, सगळं आधीसारखं होईल। काळजी करू नकोस तू फक्त मला प्रॉमिस कर, परत परत हा असला फालतूपणा कधी करणार नाहीस। प्रॉमिस कर मला। मी तुला प्रॉमिस करतो की असं वेडेपणा परत नाही करणार। गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना? अजून काही लागणार आहे का? हो, पण ह्या पूजेसाठी तुम्हाला पारूच्या घरी जाऊन तिच्या देवघरातील कलशामधलं पाणी आणावं लागणार आहे। पण त्याची काय गरज आहे? आपल्या घरात गंगाजल आहे। अहिल्यादेवी, या पूजेमध्ये पारूचा खूप मोठा सहभाग असणार आहे, त्यामुळं तुम्हाला तिच्या घरी जाऊन पाणी आणावंच लागेल। हॅलो, DNA रिपोर्ट्स रेडी आहेत? ओके, ठीक आहे, मी आलोच। हो, आलोच। अहिल्यादेवी, या आधी आलेलं प्रत्येक संकट त्या मुलीमुळे दूर झालेलं आहे, आणि हे संकट देखील पारूच घालवणार आहे। त्यामुळं तिच्या घरी जाऊन तुम्हाला पाणी आणावंच लागेल। तसं असेल ना गुरुजी, तर मी पारूकडे जाऊन तिच्या देव्हारातल्या पाण्याची पदर पसरून भीक मागेन। अहिल्यादेवी, पारू त्या पाण्याच्या रूपानं स्वतःचा जीव तुम्हाला दान देणार आहे। तुम्ही तिथे पाणी मागायला नाही, तर पारूचं आयुष्य मागायला जाणार आहात। तुमच्या आयुष्यभराचं सुख त्या पाण्याच्या रूपानं पारू तुमच्या
झोळीत टाकणार आहे. आदित्य, काय रे, कुठं निघालास? आई मी ते रिपोर्ट्स आणायला चाललोय. पारू, हा देवी आई. पारू, मला तुझ्या देव्हाऱ्यातला कलश माझ्या घरच्या शांतीसाठी हवाय. आणते. देवा, आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखाशिवाय मी तुझ्याकडे काय बी नाही मागितलं, आणि आता बी तेच मागते. वहिनी, मला काही पटत नाही आहे. त्या गुरुजींचं ऐकून तुम्ही या मोलकरणीकडे पाणी मागायला आलाय. अक्षरशः भीक मागताय तुम्ही त्यांच्याकडे. आणि तिला माहिती आहे ना आपण दारात उभे आहोत, नाही येते बाहेर का? ऐक, मी काय सांगते, आपण आपल्या घरी जाऊ. आपल्याकडे चांगलं गंगाजल आहे. आपण आपली पूजा त्या गंगाजलाने करू. या भिकारड्यांच्या घरातलं पाणी नकोच आहे आपल्याला. मी तुला इथे बोलवलेलंच नव्हतं. तू घरी जाऊन थांबू शकतेस. देवा, माझा जीव देऊन माझ्या पारूचा जर का जीव वाचत असेल ना तर मी तयार आहे. ह्या बापाचा जीव माझ्या लेकराच्या कामी तरी येईल. काहीतरी चमत्कार कर, काहीतरी चमत्कार कर. पर माझ्या या लेकराला ह्या संकटातून सुखरूप बाहेर काढ. आईला मॅडम वाट बघतायत. कलश, अरे, पूजा नेमकी किर्लोस्करांचीच आहे ना? मग ही भिकारडी एवढी तयार होऊन का आली? पारू, तुला कल्पना नाहीये, पण तू माझ्या घराचं सुखाचं दान माझ्या पदरात टाकलंयस. या बदल्यात मी अख्खं किर्लोस्कर साम्राज्य जरी तुझ्या नावावर केलं ना तरी ते कमीच पडेल. बापरे, ही बाई आता सगळी प्रॉपर्टी या मोलकरणीला दान करून टाकते की काय? ते एका फालतू पाण्याच्या बदल्यात. तू या बदल्यात जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. देवी आई, आजची पूजा होऊन जाऊ दे. मग योग्य वेळ आल्यावर मला जे पाहिजे ते मी मागीन तुमच्याकडं. बर.
पहा मी आलेच. तेव्हा किती वाईट वेळ आली आहे माझ्यावर. आई समोर आलेली असताना सुद्धा मी तिला भेटू शकत नाही. इथे ठेवा. या श्रीकांतराव या. बसा. मधल्या बोटानं स्वतःला कुंकुम तिलक लावून घ्या आणि तुम्ही हळदी कुंकू घ्या. मोनिकाच्या पोटात तर याच घरातलं बाळ आहे ना, मग त्याला सुद्धा देवाचे आशीर्वाद मिळायलाच हवेत है ना. मी आत्ताच जाते आणि मोनिकाला सुद्धा घेऊन येते. आज DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहे, पण ते रिपोर्ट्स आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही मला अजून सांगितलं नाहीये. हो हो, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे चालू आहे. आणि ही अहिल्या इथे घराच्या भल्यासाठी पूजा मांडून बसली आहे, पण तिला हे माहिती नाहीये की आता घरात मी आहे तिची शांती भंग करण्यासाठी. रिपोर्टची मला अजिबात काळजी नाहीये, कारण रिपोर्ट काय असणार आहेत हे मला आधीपासूनच माहिती आहे. मोनिका, दामिनी मॅडम. काय ग, आता फोनवर कोणाशी बोलत होतीस? मी आता काय सांगू, काहीच कळत नाहीये. काय ग, काय विचारतेय मी? कसला विचार करतेस? आणि मी तुला बोलताना ऐकलं तू कुठल्या तरी रिपोर्ट्स बद्दल बोलत होतीस. कोणते रिपोर्ट? ओ अच्छा अच्छा, काल ती DNA टेस्ट झाली त्याचे रिपोर्ट्स का? बघा ना दामिनी मॅडम, माझ्या बाळाला आत्तापासूनच त्याच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते. हो ना ग, मला पण इतकं वाईट वाटतंय. म्हणून सांगू, या सगळ्यात तुझ्या बाळाची काय चूक आहे सांग ना. खरं तर म्हणूनच मी तुला बोलवायला आले होते. आपल्या घरात पूजा सुरू आहे, सो तू तिथे येऊन बस. प्रिया पण बसली आहे पूजेला. तिथे तुझ्या बाळावर चांगले संस्कार पण होतील आणि तुला जरा शांत रिलॅक्स वाटेल, है ना. चल. ही मोनिका दिसते तेवढी साधी नक्कीच नाहीये.
अभिषेक पूर्ण झालेला आहे. प्रसाद तयार आहे. हो. आलो. गुरुजी प्रसाद आणायला स्वतःच का गेले असतील? गुरुजी, पारू, तुझा निश्चय दृढ आहे? कारण आयुष्य तुझं आहे. आपलं आयुष्य कुणावरही उधळून देणं इतकं सोपं नाही. तू पुन्हा विचार करू शकतेस, तुझा निर्णय बदलू शकतेस. पण एकदा का पूजेचं समापन झालं की तुला माघार घेता येणार नाही बाळा. हे घ्या. गुरुजी, पूजेसाठी आणि काही लागणार असेल तर मला नक्की सांगा. पारुबाळा, आत्या, गुरुजी आता काय बोलत होते? काही नाही आत्या, प्रसादाचंच सांगत होते ते. खरं सांग, काल गुरुजी तुला भेटायला आले होते ना? तुमच्या दोघांचं असं काय बोलणं झालं? तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? आत्या, असं काय करताय तुम्ही? तुमच्यापासनं कधी काही लपवलं आहे का मी? आणि गुरुजी ना काल पूजेसाठी लागणाऱ्या सामानांची यादी सांगत होते. आणि कसं आहे ना, तुमचा लय जीव आहे ना माझ्यावर, म्हणून तुम्हाला वेगळं वाटलं असणार. मी आलेच. देवा, माझ्या पारुबाळाला सुखरूप ठेव. देवा, पारूची आई गेली ना, तेव्हा माझ्या पारूने आमचं घर सावरलं. मी तिकडे समजा सोडून इकडं आलो नोकरी करता, आईला मॅडमची सेवा करायला. पण माझ्या पारूने एकटीनं घर सांभाळलं, खंबीरपणे गणीला सांभाळलं, स्वतःलाही सांभाळलं. आणि ती तिकडं होती म्हणून मी इकडं इमाने बरे या किर्लोस्कर कुटुंबाची, आईला मॅडमची सेवा करू शकलो. पण माझ्या पारूने कधी मी केलेले संस्कार सोडले नाहीत. मी तिला म्हणलं लग्न करायचं इकडे, लगेच आली मुंबईला. बंगल्यात पडल ते काम केलं. माझ्यासारखंच तिनं किर्लोस्कर कुटुंबाला आपलं सर्वस्व मानलं. त्या घराला, आईला मॅडमला आपलंच केलं, त्यांची सेवा केली. आणि आता तर काय, किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखासाठी तिला स्वतःचा जीव द्यावा लागला.